जोगवाडा शिवारात वीज कोसळून बैल ठार, बळीराजावर 70,000चे आर्थिक संकट. प्रशासनाकडून पंचनामा पूर्ण, तात्काळ मदतीची शेतकऱ्याची आर्त हाक. जिंतूर प्रतिनिधी रामप्रसाद कंठाळे. जिंतूर तालुक्यातील जोगवाडा शिवारात निसर्गाचा कोप पाहायला मिळाला. मार्च 19 रोजी सायंकाळी झालेल्या अवकाळी पाऊस आणि विजांच्या कडकडाटात एका बैलाचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेत शेतकरी हरिभाऊ अंबाजी वाळके यांचे सुमारे 70,000 रुपयांचे नुकसान झाले असून आधीच संकटात असलेला शेतकरी या घटनेमुळे पुरता खचला आहे. नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार जोगवाडा येथील गट क्रमांक 138 मध्ये हरिभाऊ वाळके यांची शेती आहे. मंगळवारी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास अचानक वातावरणात बदल होऊन विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. याच दरम्यान शेतात बांधलेल्या बैलावर वीज कोसळली. हा आघात इतका भीषण होता की बैलाचा जागीच मृत्यू झाला. प्रशासनाकडून तातडीने दखल. घटनेची माहिती मिळताच महसूल विभागाने तत्परता दाखवत घटनास्थळी धाव घेतली. तलाठी भीमराव वाकळे, महसूल सेवक योगेश शिंदे आणि पोलीस पाटील पीत. वाकळे यांनी पंचनामा केला. यावेळी विद्यमान प्रशासक संजय अंभोरे आणि माजी उपसरपंच सुनील मस्के यांनी उपस्थित राहून शेतकरी वाळके यांचे सांत्वन केले व नुकसानीचा आढावा घेतला. शेतकऱ्यांपुढे आर्थिक पेच. शेतीची कामे ऐन रंगात असताना हक्काचा सर्जाराजा गेल्यामुळे वाळके कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 70,000 रुपयांचे पशुधन गमावल्यामुळे त्यांना आता पुन्हा नवीन बैलजोडी उभी करणे कठीण झाले आहे. शासनाने माझ्या नुकसानीचा गांभीर्याने विचार करून लवकरात लवकर आर्थिक मदत द्यावी, अशी आर्त विनंती हरिभाऊ वाळके यांनी केली आहे. परिसरात भीतीचे वातावरण. सतत बदलणाऱ्या हवामानामुळे आणि विजांच्या भीतीमुळे परिसरात चिंतेचे सावट आहे. केवळ वाळकेच नव्हे तर तालुक्यातील इतर शेतकऱ्यांनीही शासनाने अशा आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना विशेष पॅकेज किंवा त्वरित मदत जाहीर करावी अशी मागणी केली आहे.